नमस्कार, मी ऐश्वर्या. तुम्ही पाहताय दीप वाहिनी. सर्वप्रथम तुम्हा सर्वांना शारदीय नवरात्रोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. सुरुवात करूयात बातमीपत्राला, पण त्याआधी नजर टाकूयात आजच्या महत्त्वाच्या घडामोडींवर. रत्नागिरी जिल्ह्यातील 5 रेल्वे स्थानकांच्या सुशोभीकरणाचं लोकार्पण. रत्नागिरी, राजापूर, संगमेश्वर, चिपळूण आणि खेड रेल्वे स्थानकांचा समावेश. खेडमधील ITI सह रत्नागिरी जिल्ह्यातील 7 ITIची नावं बदलली. खेडच्या ITIला मिळाले क्रांतीवीर अनंत कान्हेरे यांचं नाव. खेड शहर शिवसेना आयोजित नवरात्रोत्सव 2024 मध्ये यंदा देवीला 108 पदार्थांचा भोग अर्पण. श्रेयाताई कदम यांनी दिली खेड शहरातील विविध सार्वजनिक नवरात्रोत्सवाला भेट. आणि सध्याची तरुणाई गुंतली आहे मोबाईल मध्ये. सांस्कृतिक कार्यक्रमाच्या ठिकाणी देखील गेम खेळण्यात तरुण व्यस्त. पाहुयात सविस्तर वृत्त. रत्नागिरी जिल्ह्यातील 5 रेल्वे स्थानकांच्या सुशोभीकरण कामांचं लोकार्पण सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते पार पडलं. या कार्यक्रमाला पालकमंत्री उदय सामंत हे देखील प्रामुख्याने उपस्थित होते. रत्नागिरी, राजापूर, संगमेश्वर, चिपळूण आणि खेड या रेल्वे स्थानकांच्या सुशोभीकरण कामांचा यामध्ये समावेश आहे. रत्नागिरी येथे पार पडलेल्या कार्यक्रमात सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने या सर्व कामांचे उद्घाटन करण्यात आले. खेड येथील कार्यक्रमाला भाजपाचे जिल्हाध्यक्ष केदार साठे, माजी आमदार सूर्यकांत दळवी, भाजपाचे शहराध्यक्ष अनिकेत कानडे, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख शशिकांत चव्हाण, शिवसेनेचे तालुका प्रमुख सचिन धाडवे यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता जठार निलेश पावशे आणि अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. कोकण रेल्वेचं स्वप्न संपूर्ण कोकणी जनता बघत होती. प्राध्यापक मधु दंडवते साहेबांचं स्वप्न अटलजींनी ह्या पूर्ण मार्गाचं लोकार्पणासाठी भूमिपूजन असा सगळा विषय पहिल्या सरकारच्या कार्यकाळामध्ये झाला आणि अनेक वर्ष चाकरमानी या कोकण रेल्वे स्थानकावरती येत आहेत. इथल्या काही मूलभूत गरजांची जी काही गरज होती त्याला महाराष्ट्र राज्याचं सार्वजनिक बांधकाम खातं आणि कोकण रेल्वे असा एक MOU झाला. ह्या MOUचा सुद्धा आपण सर्वांनीच त्यावेळेला बातमी आणि सगळ्या गोष्टी बघितल्या होत्या. पण प्रत्यक्षात आज जे रूप आपण सगळे लोक बघतोय हा अतिशय आनंदाचा दिवस कोकणी माणसांसाठी आहे. इथल्या प्रवासांसाठी मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी एक खूप आदर्शवत असं काम या निमित्ताने संपूर्ण कोकणातल्या रेल्वे स्टेशनचं झालं आहे. मागच्या एका टप्प्यामध्ये अनेक रेल्वे स्थानकांचं सुशोभीकरणाचं लोकार्पण झालं होतं. आज 5 स्थानकांचं लोकार्पण झालं आहे. त्यामुळे संपूर्ण कोकणी जनतेसाठी हा खूप आनंदाचा दिवस आहे. खेड रेल्वे स्थानकात आहे त्याचं आज सुशोभीकरण झालं. खेड रेल्वे स्टेशन ज्या वेळेला सुरू झालं त्यावेळेला सुद्धा त्या उद्घाटनाला मी आमदार म्हणून होतो. आज सुद्धा खेड रेल्वे स्टेशनचं सुशोभीकरण प्रवेशद्वार या जिल्ह्यात 5 ठिकाणी रेल्वे आणि सार्वजनिक बांधकाम संयुक्त सन्माननीय रवींद्र चव्हाण साहेब यांच्या पुढाकारानं एक चांगला फॉर्म्युला तयार करून एक नवीन विकासाची दिशा कशी असावी ही दाखवून दिली. त्यामुळे या तालुक्याला सुद्धा पर्यटनाला आणखी अधिक महत्त्व वाढेल अशा प्रकारचा हा आजचा प्रसंग आहे, अशा प्रकारचा हा निर्णय आहे. आणि हे दृश्य पाहिल्यानंतर अतिशय एक वेगळ्या प्रकारचं समाधान, म्हणजे खरोखर आपण विमानतळावर आलो की काय अशा प्रकारचं एक भावना मनामध्ये तयार झालेली आहे. तर खेडमधील ITI सह रत्नागिरी जिल्ह्यातील 7 ITIची नावं बदलण्यात आली आहेत. खेडच्या ITIला क्रांतीवीर अनंत कान्हेरे यांचं नाव देण्यात आलंय. कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या पुढाकाराने महाराष्ट्रातील 143 शासकीय औद्योगिक संस्थांना नवीन ओळख मिळाली असून जिल्ह्यातील 7 संस्थांचे नामकरण करण्यात आले. यामध्ये खेड शहरात असणारे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे देखील नामकरण झाले आहे. क्रांतीवीर अनंत कान्हेरे यांचं नाव खेड शहरात असणाऱ्या औद्योगिक संस्थेला देण्यात आलंय. कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या पुढाकारामुळे महाराष्ट्रातील 143 शासकीय औद्योगिक संस्थांचे यशस्वी नामकरण पूर्ण झाले आहे. काही दिवसापूर्वीच 14 शासकीय औद्योगिक संस्थांचं नामकरण करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाद्वारे घेण्यात आला होता. त्यानंतर कौशल्य विकास प्रभागाद्वारे महाराष्ट्रातील शासकीय औद्योगिक संस्थांसाठी नागरिकांकडून नावाबाबत सूचना मागवण्यात आल्या होत्या.
त्यानुसार रत्नागिरी जिल्ह्यातील 7 शासकीय औद्योगिक संस्थांचे नामकरण करण्यात आलं। यामध्ये खेड शहरात असणारे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे देखील नामकरण करण्यात आलं। महाराष्ट्रातील फक्त 2 औद्योगिक संस्था सोडल्या तर इतर औद्योगिक संस्थांना याआधी कोणत्याही प्रकारची नावे देण्यात आली नव्हती। याबाबत मंत्री लोढा यांनी असं म्हटलंय की औद्योगिक संस्थांचे नामकरण हा केवळ एक निर्णय नसून महाराष्ट्रातील तरुणांना प्रेरणा देण्यासाठीचा हा महत्त्वपूर्ण टप्पा आहे। या संस्थांना आदर्श व्यक्तिमत्वांच्या नावाने ओळख मिळाल्याने या विद्यार्थ्यांना त्यांच्या कार्याची शिकवण आणि प्रेरणा मिळेल। युवकांचा कौशल्य विकास हे राज्याच्या प्रगतीसाठी अत्यावश्यक आहे आणि या नावांमुळे प्रत्येक प्रशिक्षणार्थीला आपल्या कार्यात सामाजिक जबाबदारीची जाणीव देखील होईल। हा उपक्रम नव्या पिढीला आणि त्यांच्या भविष्याच्या वाटचालीसाठी प्रेरणा देईल आणि त्यांच्या मेहनतीला एक दिशा देखील देईल असं त्यांनी म्हटलंय। तरी नव्याने नामकरण आलेल्या संस्थांची नावे आता शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था रत्नागिरी यांचं नाव आता लोकमान्य बाल गंगाधर टिळक शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था रत्नागिरी जिल्हा असं असणार आहे। तर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था महिला रत्नागिरी जिल्हा यांचं नाव आता राणी लक्ष्मीबाई शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था महिला रत्नागिरी असं असणार आहे। तर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था खेड जिल्हा रत्नागिरी याचं नाव आता क्रांतिकारी अनंत कान्हेरे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था खेड रत्नागिरी असं असणार आहे। शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था दापोली जिल्हा रत्नागिरी याचं नाव आता धोंडो केशव कर्वे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था दापोली जिल्हा रत्नागिरी असं असणार आहे। याचबरोबर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था मंडणगड रत्नागिरी याचं नाव आता नाना फडणवीस शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था मंडणगड जिल्हा रत्नागिरी असं असणार आहे। शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था चिपळूण रत्नागिरी याचे नाव भगवान परशुराम शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था चिपळूण रत्नागिरी असं ठेवण्यात आले। तर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था संगमेश्वर जिल्हा रत्नागिरी याचं नाव आता बदलून माधवराव मुळे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था संगमेश्वर जिल्हा रत्नागिरी असं असणार आहे। सर्वत्र नवरात्र उत्सवाची धामधूम सुरू आहे। ठिकठिकाणी रास गरबा दांडियाचं आयोजन करण्यात येत असून मोठ्या उत्साहाने भाविक नवरात्र उत्सवात सहभाग घेतात। मात्र सध्याची तरुणाई ही मोबाईलकडे आकर्षित झाल्याने त्यांनी या सार्वजनिक उत्सवाकडे देखील पाठ फिरवल्याचं चित्र दिसून येत आहे। खेड शहरात देखील असाच एक प्रकार नवरात्र उत्सवादरम्यान पाहायला मिळाला। छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी दरवर्षी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने नवरात्र उत्सवाचं आयोजन करण्यात येतं। यंदा देखील नवरात्र उत्सव या ठिकाणी मोठ्या उत्साहात पार पडत आहे। खेडवासी देखील नवरात्र उत्सवात मोठ्या उत्साहाने सहभागी होताना पाहायला मिळत आहेत। मात्र मंगळवारी रात्री या ठिकाणी नवरात्र उत्सव सुरू असताना एक तरुण चक्क मोबाईलवरती पबजी सदृश गेम खेळण्यात बिझी असल्याचं दिसून आलं। समोर एवढ्या मोठ्या आवाजात संगीत वाद्य वाजत आहेत, त्या तालावरती शहरातील नागरिक, आबालवृद्ध, महिला भगिनी मोठ्या संख्येने दांडिया उत्सवाचा आनंद घेत असताना हा तरुण मात्र मोबाईलवरती गेम खेळण्यात व्यस्त असल्याचं पाहून सर्वांनाच आता आश्चर्याचा धक्का बसलाय। एखाद्याला व्यसन असावं त्याप्रमाणे त्या तरुणाला मोबाईलचं व्यसन जडलं होतं, अशा पद्धतीचं चित्र काही इथे दिसून येत होतं। शेजारी आपल्या काय चाललंय याचं देखील त्याला भान राहिलेलं दिसत नव्हतं। त्यामुळे आजची तरुणाई ही मोबाईलच्या विळख्यात कशी अडकत चालली आहे याचं दृश्य हे समोरासमोर आहे। वळूयात पुढच्या बातमीकडे। खेड शहर शिवसेना आयोजित नवरात्र उत्सव 2024 मध्ये यंदा देवीला 108 पदार्थांचा भोग अर्पण करण्यात आला आणि याचा मान लायन्स क्लबचे माजी अध्यक्ष रोहन विचारे आणि परिवार यांना देण्यात आला होता। रोहन विचारे यांनी सपत्नीक सर्वांच्या उपस्थितीमध्ये आणि सहकार्याने देवीला 108 पदार्थांचा भोग अर्पण केला। खेड शहरातील पदाधिकारी यांनी देखील यामध्ये आपला सहभाग दर्शवला। यावेळी सर्व खेड शहर शिवसेना महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। खेड शहरातील प्रसिद्ध असणारे डॉक्टर उपेंद्र तलाठी आणि त्यांच्या 5 मित्रांनी मिळून माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प पर्यंतची चढाई यशस्वीरित्या पूर्ण केली। त्यानिमित्त या सर्व एव्हरेस्ट बेस कॅम्प टीमचे अभिष्ट चिंतन करण्यासाठी रोटरी स्कूल खेड तर्फे एका छोटेखानी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। जगातला सर्वोच्च शिखर म्हणून ओळखला जाणारा माउंट एव्हरेस्ट हा पर्वत सर करण्याचं स्वप्न प्रत्येक गिर्यारोहकाचं असतं। मात्र या ठिकाणी पोहोचणं एवढं सोपं नाही। अति उंच आणि
आणि खराब वातावरणामुळे अनेक गिर्यारोहकांचा येथे मृत्यू देखील होतो. जगातील सर्वात उंच पर्वत म्हणून ओळखला जाणारा माउंट एव्हरेस्ट हा नेपाळ आणि तिबेटच्या सीमेवरती वसलाय. या ठिकाणी 2 बेस कॅम्प असून दक्षिण बेस कॅम्प हा नेपाळमधून तर उत्तर बेस कॅम्प हा तिबेटमध्ये आहे. त्यातील दक्षिण बेस कॅम्प वरती जाण्यासाठी खूप अंतर पायी चालत पार करावं लागतं. दक्षिण बेस कॅम्प हा जगातील सर्वात प्रसिद्ध ट्रेकिंग रूट आहे. जगातून हजारो ट्रेकर्स ट्रेकिंगसाठी इथे येत असतात. हा बेस कॅम्प समुद्र सपाटीपासून 5364 मीटर आणि 17598 फूट एवढ्या उंचीवरती आहे. असा हा कठीण आणि अवघड ट्रेक खेड शहरातील प्रसिद्ध डॉक्टर उपेंद्र तलाठी, प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक जोगेश साडविलकर आणि अभय तलाठी, प्रसिद्ध व्यापारी संदीप नायकवडी, संकेत बुटाला यांच्यासह पुणे दौंड येथील प्रसिद्ध डॉक्टर संदीप कटारिया यांनी यशस्वीरित्या पार केला. त्यामुळे सर्व स्तरावरून त्यांच्यावरती आता अभिनंदन आणि कौतुकाचा वर्षाव होतोय. तसेच या प्रसंगी उपस्थित असलेले फॅबकॉन इंजिनियर्सचे प्रोप्रायटर शेखर तलाटी यांचा देखील विशेष सत्कार करण्यात आला. आमदार योगेशदादा कदम यांच्या पत्नी श्रेयाताई कदम यांनी नवरात्रोत्सवानिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदा देखील खेड शहरातील विविध सार्वजनिक नवरात्रोत्सवाला भेट देऊन तेथील देवीचं दर्शन घेतलं. यानंतर उपस्थित सर्वांशी संवाद साधत त्यांनी शुभेच्छा देखील दिल्या. यावेळी त्यांनी खेड शहरातील पाटीदार भवन, श्री संत गोरा कुंभार नगर, श्रीदेवी पाथरजाई मंदिर, मुजराळी परिसर येथे भेट देत रास गरबा दांडियामध्ये आपला सहभाग देखील दर्शवला. खेड कोकण मराठी साहित्य परिषद आणि श्रीमान चंदुलाल शेठ हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने कवी केशव सूत यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कृष्णाजी केशव दामले अर्थात कवी केशव सूत यांच्या जयंतीनिमित्त खेडमधील श्रीमान चंदुलाल शेठ हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजमधील विद्यार्थ्यांसाठी काव्य वाचन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. कार्यक्रमाच्या सुरुवातीला कवी केशव सूत यांच्या प्रतिमेला खेड शाखेचे अध्यक्ष विवेक उर्फ राजन दांडेकर यांनी पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर प्राध्यापक वसंत भुसारे यांनी प्रास्ताविक सादर केलं. यानंतर विद्यार्थ्यांनी काव्य वाचन केलं. त्यात प्रथम 3 आलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र, पेन आणि एक पुस्तक भेट देण्यात आली. शाखेचे अध्यक्ष विवेक दांडेकर यांनी कवी केशव सूत यांच्या जीवनाबद्दल विद्यार्थ्यांना माहिती दिली. जिल्हा उपाध्यक्ष गोविंद राठोड यांनी कोकण रेल्वेने कवी केशव सूतांच्या तुतारी कवितेचा मान ठेवून एका रेल्वे गाडीला तुतारी एक्सप्रेस असं नामकरण केलं असल्याचं सांगितलं. शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक उत्तम कांबळे यांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याबद्दल समाधान व्यक्त केलं. शाखेच्या उपाध्यक्षा प्राध्यापिका संपदा काळे यांनी उपस्थितांचे स्वागत केले, तर प्राध्यापिका अनघा तोडकरी यांनी आई या कवितेचं वाचन केलं आणि सर्वांचे आभार देखील मानले. यावेळी कोमसापचे सचिव जलाल राजपूरकर, खजिनदार इक्बाल फकी, सदस्य प्राध्यापक वसंत भुसारे, प्राध्यापक भरत पाटील, ग्रंथालय विभाग प्रमुख मीनाक्षी पेवेकर आणि शिक्षक मान्यवर विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तर महाड शहरातील काजळपुरा आणि सरेकराळी या ठिकाणी रात्री 8 वाजता 3 चोरांनी तांब्याच्या टाकीची चोरी करून पळ काढण्याचा प्रयत्न केला. यावेळी बहुजन सेना संस्थापक अध्यक्ष दीपेश जाधव आणि पवन उमासरे यांच्या हे तिन्ही चोर निदर्शनास आले असता त्यांनी या चोरांचा पाठलाग करून त्यांनी या चोरांना रंगेहात पकडलं आणि महाड शहर पोलिसांच्या स्वाधीन केलं. तर याचा अधिक तपास आता महाड शहर पोलीस करत आहेत. यावेळी बहुजन सेना संस्थापक अध्यक्ष दीपेश जाधव आणि पवन उमासरे यांनी फेरीवाले महाड शहरात दारोदारी येत आहेत, तरी कृपया नागरिकांनी चोरांपासून सतर्क राहावं असं आवाहन सर्वांना केलंय. सध्या सर्वत्र नवरात्र उत्सवाची धामधूम सुरू आहे. ठिकठिकाणी रास गरबा दांडियाचं आयोजन करण्यात येत असून मोठ्या उत्साहाने भाविक नवरात्र उत्सवात सहभाग घेतात. मात्र सध्याची तरुणाई ही मोबाईलकडे आकर्षित झाल्याने त्यांनी या सार्वजनिक उत्सवाकडे देखील पाठ फिरवल्याचं चित्र दिसून येत आहे. खेड शहरात देखील असाच एक प्रकार नवरात्र उत्सवादरम्यान पाहायला मिळाला. छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी दरवर्षी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने नवरात्रोत्सवाचं आयोजन करण्यात येतं. यंदा देखील नवरात्रोत्सव या ठिकाणी मोठ्या उत्साहात पार पडत आहे. खेडवासीय देखील नवरात्र उत्सवात मोठ्या उत्साहाने सहभागी होताना पाहायला मिळत आहेत. मात्र मंगळवारी रात्री या ठिकाणी नवरात्र उत्सव सुरू असताना एक तरुण चक्क मोबाईल वरती पबजी सदृश्य गेम खेळण्यात बिझी असल्याचं दिसून आलं.
समोर एवढ्या मोठ्या आवाजात संगीत वाद्य वाजत आहेत, त्या तालावरती शहरातील नागरिक, आबालवृद्ध, महिला भगिनी मोठ्या संख्येने दांडिया उत्सवाचा आनंद घेत असताना हा तरुण मात्र मोबाईलवरती गेम खेळण्यात व्यस्त असल्याचं पाहून सर्वांनाच आता आश्चर्याचा धक्का बसलाय. एखाद्याला व्यसन असावं त्याप्रमाणे त्या तरुणाला मोबाईलचं व्यसन जडलं होतं, अशा पद्धतीचं चित्र काही इथे दिसून येत होतं. शेजारी आपल्या काय चाललंय याचं देखील त्याला भान राहिलेलं दिसत नव्हतं. त्यामुळे आजची तरुणाई मोबाईलच्या विळख्यात कशी अडकत चालली आहे याचं दृश्य हे समोरासमोर आहे. वेळ जरी इथेच थांबण्याची, तुम्ही पाहत राहा दीपवाहिनी.